Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. In this video we are going to learn new formula, that is expansion formula, in which we will see expansion of a minus b cube. पहा expansion formula चे चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 5. त्याच्यामध्ये आपण कोणता फॉर्म्युला बघतोय? ए एक्सपान्शन ऑफ a मायनस बी क्यूब. पहा विद्यार्थी मित्रांना माझं विनंती आहे की आपण 1 बाय 1 क्वालिटीने व्हिडिओ देतोय, चांगल्या दर्जाचे व्हिडिओ देतो. आपल्याला घाई करायची नाही. बरं, जे मागचे व्हिडिओ असतील ते परत पहा आणि आपलं मॅथ्स इम्प्रूव्ह करा. तुम्हाला यावर्षी तर नुसती बोर्डची आपल्या 8वीचीच एक्झाम द्यायची नाही, तर तुम्हाला स्कॉलरशिप सारख्या परीक्षेची सुद्धा काय करायची, तयारी करायची. त्या दृष्टीने आपण मागचे व्हिडिओ परत पहा. आता काय एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी क्यूब. यापूर्वी आपण काय काय बघितलं? एक्सपान्शन ऑफ एक्स प्लस बी बघितला, त्याच्यानंतर ए प्लस बी क्यूब बघितला. आता ह्या व्हिडिओत काय बघणार आपण? एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी क्यूब. हे सर्व फॉर्म्युले एका ठिकाणी लिहा व्यवस्थित, ते पाठ करा. ते नुसते पाठ करून चालणार नाही, ते आपल्याला काय अप्लाय करता आले पाहिजे. बरोबर. मग आता एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी क्यूब. ए मायनस बी क्यूबचा मिनिंग काय? ए मायनस बी क्यूबचा मिनिंग काय? मल्टिप्लाय से दॅट थिंग बाय 3 टाइम्स. आता त्यापैकी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय? ए मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी, राईट. सो दिस इज व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर ए मायनस बी. आता काय करायचं आपल्याला? ए मायनस बीला ह्या ए आणि बी दोन्ही मल्टिप्लाय करायचं आहे ब्रॅकेटला. ए स्क्वेअर मायनस 2ab इंटू ए मायनस, और राईट साईडने डिस्ट्रीब्यूट करतो मी आता. ए स्क्वेअर मायनस 2ab इंटू बी. इजंट इट? काय केलं? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, इकडे ए मायनस बी, एने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे अँड बी मल्टिप्लाय होल ब्रॅकेट. दिस मायनस साईन इज हिअर, राईट. आता काय? ए इंटू ए क्यूब 2ab इंटू ए काय? 2a स्क्वेअर बी. इजंट इट? इकडे ए बी स्क्वेअर. इकडे बघा, आता सर्व प्लस असल्यामुळे साईन चेंज होणार नाही. इकडे बघा आता बी, ही मायनस साईन मी इथे ठेवतो. बी दॅट इज ए स्क्वेअर बी 2ab इंटू बी 2a and b into b square plus b cube, isn't it? So a cube minus 2a square b plus ab square minus a square b, sign change will suddenly, plus 2ab square minus b cube, isn't it? मग काय आपल्याला a cube minus 2a square b and minus a square b. बरोबर. मायनस साईन दोघांची कॉमन काढली. मायनस ए स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर प्लस 2ab स्क्वेअर, राईट. ए बी स्क्वेअर प्लस 2ab स्क्वेअर मायनस बी क्यूब, इजंट इट? मग त्याच्यानंतर काय पुढे आपलं? तो ए क्यूब 2a स्क्वेअर बी अँड प्लस ए स्क्वेअर बी, दॅट इज मायनस 3 टाइम्स ए स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर 1 टाइम आणि 2 टाइम्स म्हणजे किती? 3 टाइम्स ए बी स्क्वेअर मायनस बी क्यूब, इजंट इट? काय बघा आता कसं येईल? ए मायनस बी क्यूब, ए क्यूब एच्या ऑर्डर बघा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये, डिसेंडिंग इंडायसेसमध्ये ए क्यूब नंतर काय स्क्वेअर झाला, नंतर ए, नंतर इथं काय 0, जिथे काही नाही इथं आपण असं लिहू शकतो ए रेस टू 0 मीन्स 1, राईट. सो एच्या पॉवर्स काय होतं? कमी होत चालतं. इकडे बघा बीची पॉवर इथं काय 0 आहे. बी रेस टू 0 मीन्स 1, बी स्क्वेअर अँड बी क्यूब, राईट. व्हेरी इंटरेस्टिंग. ए मायनस बी क्यूब, ए प्लस बी क्यूबमध्ये काय होतं? सर्व ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब, ऑल आर पॉझिटिव्ह. इकडे कसं आहे बा? प्लस मायनस, राईट.
So remember this. Okay. Now dear student, we will see some examples based on a minus b cube, expansion of a minus b cube. First काय expand x minus 2 cube. We know that a minus b cube is equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube, isn't it? Therefore x minus 2 cube, x cube minus 2 x square into y इथे काय 3 x a बरोबर काय x b बरोबर काय 2 x cube 3 x square into 2 plus 3 into x into 2 square minus 2 cube, isn't it? मग काय आता x cube मागची एक्सरसाइज समजली असेल ते एकदम येईल मागचा प्रॅक्टिस सेट 3.2 6x square 3 4 into 3 12x minus 2 cube is 8, right? This is the expansion of x minus 2 cube. Now next one, second one, फोर पी मायनस 5 cube. Now here therefore a minus b cube चा फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे आता आपण ह्या हेडिंग खाली पाहतो म्हणून समजतो, नाहीतर एकदम एक मिसलेनियस आले परीक्षेत आले तर आपल्याला समजलं पाहिजे कोणता फॉर्म्युला वापरायचा. मग काय 4p मायनस 5 क्यूब a इज इक्वल टू काय 4p क्यूब 3 इंटू 4p स्क्वेअर इंटू 5 क्यूब प्लस 3 इंटू 4p प्लस 5 क्यूब बरोबर. मग काय आता 4 क्यूब 64 p क्यूब मायनस 3 16p स्क्वेअर 5 क्यूब प्लस 3 इंटू 4p 5 स्क्वेअर इज 25 क्यूब. इथे काय 5 क्यूब 5चा क्यूब 125. लक्षात ठेवा इथे दोघांचा क्यूब करायचा आहे 5 क्यूब अँड क्यूब नॉट ओनली 5 क्यूब. सो 64p क्यूब कितीला आता 3 अँड 16 5 जा 80 इंटू 3 240. इकडे 4 इंटू 25 100 इंटू 3 300 इथे क्यू स्क्वेअर आला 25 क्यू स्क्वेअर p क्यू स्क्वेअर मायनस 125 क्यूब. दिस इज द एक्सपान्शन ऑफ 4p मायनस 5 क्यूब. अथवा नेक्स्ट वन इंटरेस्टिंग आहे बघा. नेक्स्ट काय होता बघा 99चा क्यूब फाइंड आउट करायचा आपल्याला. 99 क्यूब याला काय लिहि तुम्ही जवळचा राउंड फिगर नंबर कोणता 100 मायनस 1 क्यूब, राईट. वी नो दॅट a मायनस b क्यूब b cube, isn't it? काय लाता पहिल्यांदा 100 क्यूब 3 इंटू 100 स्क्वेअर इंटू 1 प्लस 3 इंटू 100 1 क्यूब, isn't it? हा 100 क्यूब किती लाता किती झिरो घ्यायचे झिरोची संख्या किती करायची 3 टाइम्स 2 झिरो येतं किती 6 1 2 3 4 5 6 मायनस 3 इंटू 0 जार 4
300 minus 1, isn't it? अथवा 10,000 आपलं 10,000 युनिट 10 100,000 10,000 lakh 10 lakh 10 lakh इकडे 30,301. आता काय याचे पॉझिटिव्ह नंबर कोणते? हे दोन्ही किती मग 10,300,000 आणि इकडे 30,001. सो सबट्रॅक्शन कितीला होतं? इकडे 9 1 अगेन 9 1 3 minus 1 2 0 7 9,70,299. This is the value of 99 cube. Okay. Now we will see very interesting example. Simplify. आपण जे पण फॉर्म्युले आता बघितले एक ए प्लस बी क्यूब आणि ए मायनस बी क्यूब त्याच्यावर डिपेंड असणारे आपल्याला काय एक्झाम्पल सॉल्व करायचे. मग बघा फर्स्ट वन पी प्लस क्यू क्यूब प्लस पी मायनस क्यू क्यूब काय लागतं बा ए प्लस बी क्यूब याला कोणता फॉर्म्युला वापरणार आहे किंवा खाली घ्या इथे तुम्हाला जर जागा पुरत नसेल इथे याच्या खाली इक्वल टूची साईन पी क्यूब प्लस 3p स्क्वेअर क्यूब प्लस 3p क्यू स्क्वेअर प्लस क्यू क्यूब. जस्ट बघा कोणत्या याच्यानुसार आहे ए प्लस बी क्यूब ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब राईट. दिस इज पी प्लस क्यू क्यूब प्लस याचं एक्सपान्शन काय पी क्यूब मायनस 3p स्क्वेअर क्यूब प्लस 3p क्यू स्क्वेअर isn't it minus q cube. मग काय लागतं p क्यूब 3p स्क्वेअर p क्यू स्क्वेअर प्लस q क्यूब p क्यूब मायनस 3p स्क्वेअर क्यूब मायनस q क्यूब isn't it. अथवा प्लस 3p स्क्वेअर क्यूब आणि मायनस 3p स्क्वेअर क्यूब दोन्ही काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल आणि क्यू क्यूब आणि मायनस क्यू क्यूब क्यू क्यूब आणि मायनस क्यू क्यूब गेट कॅन्सल राईट. काय भेटेल आपल्याला पी क्यूब 3p क्यू स्क्वेअर प्लस पी क्यूब प्लस 3p क्यू स्क्वेअर. त्याच्यापैकी काय पी क्यूब आणि पी क्यूब 3p स्क्वेअर प्लस 3p स्क्वेअर काय लागतं पी क्यूब प्लस पी क्यूब 2 times p क्यूब प्लस 3 and 3 6 times p क्यूब स्क्वेअर. ओके त्याच्यानंतर बघा नेक्स्ट वन सेम 2x plus 3y 2x plus 3y क्यूब काय आता ए प्लस बी क्यूब ए काय 2x आहे आणि हे काय बी 3y ए क्यूब प्लस 3 इंटू कोणते फॉर्म्युला यूज करायचे आपल्याला ए प्लस बी क्यूब आणि ए मायनस बी क्यूब isn't it. हाँ ए क्यूब 3 इंटू फर्स्ट टर्म 3a स्क्वायर बी 3a स्क्वायर इंटू 3y प्लस 3 इंटू 2x इंटू 3y स्क्वायर प्लस
3y cube, this is in one bracket, this is the expansion of this, minus 2x cube plus 3 into 2x into 3y square minus 3y cube. a minus b cube, a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. आता काय बघा, 2x cube 8x cube plus 3 into 4x square into 3y, 3 into 2x, 3y square is इकडे 27y cube minus 3 into 4x square into 3y plus 3 into 2x 9y square minus 27y cube. मग काय राहता 8x cube plus 3 into 4 12, 12 into 3 36 x square y, 3 into 2 6, 6 into 9 54 xy square plus 27y cube. आता इथे साइन चेंज होईल, माइनस 8x cube minus minus plus 3 into 4 12, 12 into 3 36, इकडे बघा प्लस मायनस काय होईल, मायनस साइन होईल, 3 into 2 6, 6 into 9 54 xy square and minus minus plus, isn't it? आता 8x cube plus and this get minus get cancel, 36x square इथे पण 36x square आहे प्लस 54 xy square आणि minus 54 xy square get cancel. Again what is remain? No, this is not minus, this is plus. 27y cube plus है ना, मग काय आपल्याला होता 36 x square y plus 36 x square y plus 27y cube, right? So what do we get? So we get 36 plus 36 72 x square y plus 27 54 y cube is the simplified answer of this. पहा आपण आता प्रॅक्टिस सेट 5.3 पाहू. कोणत्या फॉर्म्युल्यावर बेस्ड आहे तो, a मायनस बी क्यूब, बेस्ड ऑन फॉर्म्युला a मायनस बी क्यूब. आता एक्सपांड फर्स्ट वन टू m मायनस 5 क्यूब. आत्ताच आपण एक्झाम्पल बघितले त्यानुसार करायचं बघा. वी नो दॅट a मायनस बी क्यूब, a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब, isn't it? आपला काय एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. therefore 2m मायनस 5 क्यूब, 2m क्यूब, 2m स्क्वेअर, 3 into 2m, 5 स्क्वेअर, 5 क्यूब, राईट. मग काय आता 2m क्यूब घेतील 8m क्यूब, 4m स्क्वेअर इंटू 5, 5 स्क्वेअर इज 25, 125, 5 क्यूब. ही एक टर्म, सेकंड, दिस इज थर्ड, राईट. आता काय 8m क्यूब, 3 4 जा 12, 12 5 जा 60, 60m स्क्वेअर प्लस 3 2 जा 6, 150m minus 125. This is the
expansion of 2m minus 5 cube. And again second one. तुम्ही स्वतः करा, व्हिडिओ पॉज करायचा आणि स्वतः करून पाहायचं. काही अडचण असली तुम्ही व्हिडिओमध्ये नंतर बघू शकता. 4 minus 5 क्यूब स्वतः करा, नुसतं पाहून गणित येऊ शकत नाही. काय राहतं, a इज इक्वल टू 4, b इज इक्वल टू p, a क्यूब 3 इंटू ए स्क्वेअर इंटू b प्लस 3 इंटू 4 इंटू p स्क्वेअर मायनस p क्यूब. 64, 16 इंटू 3 48 p, 3 4 जा 12, 12 p square minus p cube is the simple expansion of 4 minus p cube, isn't it? Next one, third one बघा, 7x minus 9y cube. आता काय 7x minus 9y cube, 7x minus 9y cube, 7x cube 3 into 7x square into 9y plus 3 into 7x 9y square 9y cube. 343, 3 into 49 x square into 9y plus 3 into 9 square is 81y square minus 9 cube is 729y cube, isn't it? अथवा 343 x cube इथे किती आला, 147 into 9 x square y इथे किती आला, 3 7 into 1 7 7 8 जा 56. This is x y square y cube, isn't it? अथवा 343 x cube 9 7 जा 63, 6 carry, 9 4 जा 36, 36 and 6 42, 4 carry, 9 1 जा 9 13 x square y plus 3 7 जा 21, 2 carry, 3 6 जा 18, 89 to 20, 2 carry, 3 5 जा 15, 17 x y square minus 729y cube. This is the expansion of 7x minus 9y cube. Now fourth one. आता फोर्थ वन मध्ये बघा काय करायचं आपल्याला, 58 क्यूब फाइंड करायचं. 58 क्यूब. मग आता काय 58 क्यूबला काय लिहू शकतो आपण, 60 minus 2 क्यूब. फायनाईट नंबर कोणता देतो, 60. 60चा क्यूब आपण इझिली काढू शकतो. मग काय बघा आता, देअरफॉर 58 क्यूब 60 क्यूब minus 3 into 60 square into 2, 3 into 60 minus 2 क्यूब. किती राहता, 6चा क्यूब काय 216, 0 1 2 3 36 0 0 into 2 plus 3 2 चा स्क्वेअर 4 minus 8, right? 2,16,000 33 108 and this 216, but 20. Again 180 into 4 किती, 720, right? Minus 8.
काय आता 2,16,000 या दोघांची सम किती होईल 720 पॉझिटिव्हची सम हां निगेटिव्ह -216 आपला 21,608 मग काय आता दोघांचे सबट्रॅक्शन 2,16,000 720 21,608 10 minus 8 2 there is 1 7 minus 6 is 1 6 minus 1 is 5 11 minus 2 9 1,95,112 okay. Now dear student, fifth example of question number 1 expand अथवा 198 क्यूब काढायचं आपल्याला मग काय 198 क्यूब याला काय लिहितो मी 200 minus 2 फायनाईट नंबर कोणता आपल्याला 200 बरोबर वी नो दॅट a minus b cube is equal to a cube minus 3a square b फॉर्म्युला परत लिहायचा आहे बाय हार्ट व्हायला पाहिजे फॉर एव्हर जोपर्यंत मॅथमॅटिक्स रिलेटेड आहे तोपर्यंत तुम्हाला a प्लस बी स्क्वेअर a मायनस बी स्क्वेअर a मायनस बी क्यूब a मायनस बी a प्लस बी क्यूब हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला लर्न पाहिजे आणि त्याचा ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे बरोबर अथवा 198 क्यूब कितीला आता 200 क्यूब मायनस 3 इंटू 200 स्क्वेअर इंटू 2 3 इंटू 200 इंटू 2 स्क्वेअर मायनस 2 क्यूब 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब किती मग आता 200 क्यूब 8 2 चा क्यूब 8 6 1 2 3 3 2 चा स्क्वेअर into 2 minus 8 isn't it you need 10 100,000 10,000 lakh 10 lakh 80,000 इकडे 3 4 जा 12 12 4 जा 24 किती झिरो द्यायचे 1 2 3 4 1 2 3 4 किती 2,40,000 3 2 जा 6 6 4 जा 24 2400 मायनस 8 आता याच्यात पॉझिटिव्ह नंबर कोणते हे दोन्ही पॉझिटिव्ह आहे 80 लॅक अँड 2400 बरोबर मग कितीला आता 80 लॅक 2,400 आणि इकडे 2,40,008 पॉझिटिव्हची सम आणि निगेटिव्हची सम आता काय करायचं सबट्रॅक्शन करायचं 80 लॅक 2,400 मायनस 2,40,000 and 8 2 9 3 1 there is sorry not 4 minus 2 10 minus 4 6 again 1 7 7 right परत 2 9 कॅरी 1 घेतला होता 2 9 इकडे 4 3 0 इकडे 6 बरोबर एक कॅरी इकडे 10 minus 3 7 1 carry here so 77,62,000 392 is the expansion of 198 cube isn't it अथवा next part 6 1 6
6, we know that टू पी माइनस वन ए माइनस बी क्यूब ए क्यूब माइनस 3a स्क्वायर बी therefore 2p minus 1 by 2p cube 3 into 2p cube plus 3 into 1 by 2p square minus, isn't it? हाँ, कितने में आता है 2 चा क्यूब 2 क्यूब इज 8 8p क्यूब 3 4p स्क्वायर नॉट क्यूब हियर ओनली, हाँ 3a स्क्वायर b 3a स्क्वायर b ओनली, so here 1 by 2p इतने बात है b स्क्वायर 1 by 4p स्क्वायर 8p क्यूब, राइट? सो 8p क्यूब here 3 इथे काय होईल 3 हा 2 कॅन्सल होईल, p स्क्वेअर 1p गेट कॅन्सल p 3 इथे बघा काय होईल 2 कॅन्सल होऊन जाईल 2p 1 मायनस 8 1 by 8p cube, so 8p cube 6p 3 by 2p 1 upon 8p cube, isn't it? त्याच्यानंतर बघा लास्ट वन आपलं सेकंड लास्ट वन 7a minus 1 by a cube same as last, easy for, therefore a minus 1 by a cube 3 into a square into 1 by a plus 3 into a into 1 by a square 1 by a cube, a square and a get cancel minus 3a 1 by a square, so a cube minus 3a cancel on 3 by a cube, isn't it? And last one x minus x by 3 by x रेसिप्रोकल बघा एकमेकाचे, काही इंटरेस्टिंग आहे. x by 3 minus 3 by x cube, so cube of first 3 into plus minus किती में आता x क्यूब बाय नाइन स्क्वेअर 9 बाय एक्स स्क्वेअर, isn't it? इकडे -27 अपॉन एक्स क्यूब, isn't it? आता काय येईल पुढे एक्स क्यूब बाय 27 हे 3 and 3 9 and 9 cancel होऊन जाईल, we get only x, isn't it? Again here 3 and 3 get cancel, 3 3s are 9, so 9 x and x square cancel 9 by x minus 27 by x cube. Okay. Now next one, question number 2, simplify 2a plus b cube minus 2a minus b cube. आता काय करायचं आपल्याला
दोन फॉर्म्युले वापरायचे, ए प्लस बी क्यूब आणि ए मायनस बी क्यूब दोन्ही यूज करायचे बघा. आता एक नंबर बघा, 2a प्लस बी क्यूब 2a मायनस बी क्यूब काय मग आता 2a क्यूब 3 इंटू 2a स्क्वेअर इंटू बी प्लस 3 इंटू 2a इंटू बी प्लस बी क्यूब. दिस इज द एक्सपान्शन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट. सेकंड बघा, ब्रॅकेट करायचं आहे, 2a क्यूब मायनस 3 इंटू 2a स्क्वेअर बघा इथं ब्रॅकेट करणं आवश्यक आहे मायनससाठी, बी प्लस 3 इंटू 2a बी स्क्वेअर मायनस बी क्यूब. ए क्यूब मायनस बी क्यूब काय फरक आहे, फक्त या दोन टर्म्स काय त्याच्यामध्ये मायनस. मग काय लागतं 2 क्यूब 8a क्यूब प्लस किती 3 इंटू 2 4 4 इंटू 3 12 a स्क्वेअर बी प्लस 3 इंटू 2 6 ab प्लस बी क्यूब. सेकंड बघा आता 8a क्यूब 3 इंटू 2 स्क्वेअर इज 4 इंटू 3 12 बट मायनस 12 a स्क्वेअर b ह्या टर्म. अगेन 3 इंटू 2 6 a b स्क्वेअर मायनस b क्यूब isn't it. आता काय मग 8a क्यूब प्लस 12 a स्क्वेअर b 6ab प्लस b क्यूब मायनस 8a क्यूब मायनस 12 a स्क्वेअर b मायनस 6ab स्क्वेअर. इथे बघा सगळ्यांच्या ब्रॅकेटमध्ये साईन चेंज होईल, मायनस मायनस प्लस प्लस बी क्यूब isn't it. आता काय 8 क्यूब प्लस 8 क्यूब आणि मायनस 8 क्यूब गेट कॅन्सल. अगेन हिअर इज 6ab स्क्वेअर, दिस इज 6ab स्क्वेअर 2a b स्क्वेअर 2a 3 इंटू 2a बरोबर 3ab स्क्वेअर. सो 6ab स्क्वेअर प्लस 6ab मायनस 6ab स्क्वेअर गेट कॅन्सल. काय काय राहता 12a स्क्वेअर b, दिस इज 12a स्क्वेअर b b क्यूब, this is b cube. So what do we get 12 plus 12 24a square b plus 2b cube is the expansion or simplification of this example, right. Again second bar, second one is 3r minus 2k cube. So cube of first 3 into 3a square b plus 3ab टू के स्क्वेअर मायनस 2k क्यूब. आता प्लस साईन असल्यामुळे आपल्याला ब्रॅकेट करण्याची आवश्यकता नाही, कारण साईन चेंज होणार नाही. 3r क्यूब प्लस 3 इंटू 3r स्क्वेअर इंटू 2k प्लस 3 इंटू 3r इंटू 2k स्क्वेअर प्लस 2k क्यूब isn't it. मग काय 327 r क्यूब 3 इंटू 3 स्क्वेअर इज 9 किती 9 इंटू 3 27 इंटू 54 r स्क्वेअर k प्लस 3 इंटू 3 9 इंटू 2 स्क्वेअर किती 4 इंटू 9 36 r k स्क्वेअर मायनस 8k क्यूब. इकडे 327 r क्यूब
सेम हीच क्वांटिटी येणार आहे. 9 इंटू 3 57, 57 इंटू आपलं 9 इंटू 3 27, 27 इंटू 2 54 आर स्क्वेअर के प्लस 3 इंटू 3 9, 9 इंटू 4 36 आर के स्क्वेअर प्लस 8 के क्यूब. आता काय 54 आर स्क्वेअर के पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह आहे. -8 क्यूब हे कॅन्सल होऊन जाईल, अपोजिट साईन. 27 आर क्यूब प्लस 27 आर क्यूब प्लस 36 आर के स्क्वेअर 36 आर के स्क्वेअर. सो व्हॉट यू गेट 27 प्लस 27 54 आर क्यूब प्लस 36 and 36 72 आर के स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन थर्ड वन बघा. 4a minus 3 क्यूब काय करणार 4a 3 इंटू 4a स्क्वेअर इंटू 3 प्लस 3 इंटू प्लस मायनस प्लस 4a इंटू 4a इंटू 3 स्क्वेअर. इकडे ए स्क्वेअर 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. दिस इज प्लस अगेन 4a क्यूब प्लस प्लस 3 इंटू 4a इंटू 3 स्क्वेअर प्लस 3 क्यूब. isn't it? 64a cube 16 into 9 144 a square 3 into 9 27 27 into 4 108 a minus 27 isn't it. इथे काय होतं साइन चेंज होणार आहे. मायनस काय इथे 64 a cube अगेन 3 into 4 16 into 3 48 144 हे सर्वांची साइन कारण हे काय पॉझिटिव्ह सगळ्यांच्या साइन चेंज होणार आहे. 44 a स्क्वेअर 12 9 108 आणि हे काय -27 isn't it. सगळ्यांच्या साइन चेंज होणार आहे त्याला कारण काय हे ऑल आर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह साइन इज आउटसाइड द ब्रॅकेट. बरोबर म्हणून प्रत्येक टर्मची साइन काय होणार आहे चेंज होणार आहे. मग आता 64a क्यूब पॉझिटिव्ह आहे आणि हा काय निगेटिव्ह कॅन्सल. अगेन 108 a आणि -108 a कॅन्सल होईल. -144 a स्क्वेअर -144 so -288 a square -54 isn't it. त्याच्यानंतर बघा लास्ट पण स्वतः एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा. नाही आलं तर पाहायचं आहे पण स्वतः केलेले गणित तुम्हाला येईल. अजून काही कुठे एक्झाम्पल्स मिळतात ते पाहिजे आपल्या मित्रांना एकमेकांना देऊ शकता तुम्ही. काय आता बघा 4 हां कितीला आता 5x क्यूब 5x स्क्वेअर इंटू 7y प्लस 7y स्क्वेअर माइनस 7y क्यूब प्लस 5x क्यूब
प्लस साईन असल्यामुळे ब्रॅकेट करायची गरज नाही. प्लस 3 × 5x 7y² प्लस 7y³. आता इकडे लक्ष द्या. आता हे सर्व ॲडिशनमध्ये एक गोष्ट, एक शॉर्टकट सांगून देतो तुम्हाला. आता याच्यात बघा, ही एक टर्म आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 राईट. आता याच्यात बघा 5x³ आणि प्लस 5 दोन्ही सेम साईन आहे, पण -3 5x² प्लस 7y आणि हे काय प्लस, यांचं एक्सपान्शन केलं तरी सेम येणार आहे. ही क्वांटिटी आणि ही क्वांटिटी काय होते, कॅन्सल होते. त्याच्यानंतर बघा मायनस नाही तर उगाच आपल्याला शक्ती वाय करायची, मल्टिप्लिकेशन करा परत कॅन्सल करा. त्यापेक्षा इथे -7y³ आणि प्लस 7y³ कॅन्सल. काय काय राहिलं आता 125x³ इकडे किती दिला 3 × 5 15 15 × 49 3 × 5 × 49. सो 49 × 15 15 9 135 15 4 60 आणि किती 73. सो 735xy². Again this is 125x³. This is same as ही जी क्वांटिटी तीच क्वांटिटी येणार ही पण, बट दिस इज प्लस 1 + 7 35xy². So 125x³ 125x³ 250x³ 797 14 1470xy². ओके.